सारीपाट सह्याद्रीचा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। शरद पवारांसमक्ष आमदार निलेश लंके समर्थक सांगून आलेत, भाजपसोबत जाणं आम्हाला मान्य नाही, आम्ही तुमच्यासोबत। पवार काका पुतणे मिळून भाजपला उल्लू बनवतायत का? 1,500 कोटींचा निधी तरीही सरकारच्या नावानं शिमगाच। आमदार निलेश लंके शरद पवारांचे लोकसभेचे उमेदवार। आमदार राम शिंदे यांच्या भूमिकेबद्दल काय? प्रेक्षक नमस्कार, मी शिवाजी शिर्के, सारीपाट सह्याद्रीचा या सदरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आमदार राम शिंदे यांच्या वाहनाचं आमदार निलेश लंके यांनी सारथ्य करणं, आमदार लंके यांचे समर्थक असणारे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांनी शरद पवारांची भेट घेणं आणि त्याच दिवशी राम शिंदे यांनी विखे पाटलांना दक्षिण उत्तरच्या मुद्द्यावर टार्गेट करणं, हे सारं काही अगदी स्क्रिप्टेड असल्याची चर्चा आता लपून राहिलेली नाही। सरकारमध्ये राहून निधीही मिळवायचा आणि दुसरीकडे त्याच सरकारमधील विखे यांना टार्गेट करत त्यांच्या नावानं शिमगा करणाऱ्या निलेश लंके यांना ताकद देणाऱ्या अजित पवार यांच्याच भूमिकेबद्दल आता सर्वांना शंका येऊ लागल्या आहेत। शरद पवार यांची साथ सोडून बाहेर पडलेल्या सर्व आमदारांना नोटिसा बजावल्या गेल्या, त्यांना अपात्र ठरवण्याबाबत याचिका देखील दाखल झाल्या। मात्र शरद पवार गटाकडून दाखल झालेल्या अपात्रता यादीत आमदार निलेश लंके यांचं नाव नाही, त्यांना साधी नोटीस देखील आत्तापर्यंत पाठवण्यात आलेली नाही। याचाच अर्थ सत्तेचा फायदा उठवत सरकारकडून निधी आणायचा, कामे मार्गी लावताना अडचणीतील कार्यकर्त्यांना ताकद द्यायची आणि त्याच्याच बळावर लोकसभेची तयारी देखील करायची, असं हे सारं स्क्रिप्टेड आहे। पवार काका पुतणे यांनी मिळून नगर जिल्ह्यात वेगळाच डाव टाकला असल्याचं आणि त्यातूनच निलेश लंके हे शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार राहणार असल्याचं आता स्पष्टपणे समोर आलं आहे। दुसरीकडे विखेंच्या प्रती असणाऱ्या द्वेषातून आमदार राम शिंदे हे भाजपच्या लोकसभा उमेदवाराच्या विरोधातील संभाव्य उमेदवार असणाऱ्या निलेश लंके यांचं कौतुक करताना दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। अजित पवार यांच्या बंडानंतर नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। आमदार संग्राम जगताप हे पहिल्या दिवसापासून अजित पवार यांच्या गोटात दाखल झाले होते, तर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आणि अकोल्याचे किरण लामटे यांनी देखील अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला। पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी तळ्यात मळ्यात भूमिका ठेवली होती, मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला। राज्याच्या सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाल्यानंतर अजित पवार यांच्या माध्यमातून या साऱ्यांनीच आपापल्या मतदारसंघातील कामे मार्गी लावण्याचा सपाटा लावला आणि ते स्वाभाविक होतं। खासदार सुजय विखे यांच्या विरोधात सातत्याने आघाडी उघडणाऱ्या आणि जाहीरपणे त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या आमदार निलेश लंके व त्यांच्या समर्थकांनी राज्यात भाजपासोबत सत्तेत आल्यानंतरही भाजपा आणि विखे विरोधातील आघाडी कायम ठेवली। सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतच्या तीव्र प्रतिक्रिया उमटणं बंद होण्याऐवजी त्या वाढल्या। खासदार विखे व त्यांच्या समर्थकांनी त्याला अद्याप तरी फारसं उत्तर दिलेलं दिसून आलेलं नाही। मात्र सरकारमध्ये एकत्र असतानाही विखे विरुद्ध लंके हा संघर्ष कमी नव्हता, तीव्र झाला। हा संघर्ष कमी व्हावा यासाठी कुणीही प्रयत्न केला नाही, हे देखील विशेष। 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पारनेरमध्ये येऊन गेले। आमदार लंके यांच्या कामाचे त्यांनी कौतुक करताना त्यांना आधुनिक श्रावण बाळ ही उपमा दिली। याशिवाय राज्यातील 288 आमदारांमध्ये आमदार लंके यांचं काम सर्वाधिक चांगलं असल्याचंही त्यांनी जाहीरपणे सांगितलं। 288 आमदारांमध्ये स्वतः अजित पवार येतात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतात, याशिवाय मंत्रिमंडळातील सारेच मंत्रीगण येतात। अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा म्हणजे या 288 आमदारांमध्ये हे देखील आहेत, यांच्यापेक्षा आमदार लंके यांचं काम चांगलं असेल तर त्या कामाचा आदर्श स्वतः अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील यांनी घेण्याची गरज आहे नव्हे। या सर्वांनी त्यांच्या कामात सुधारणा करण्याची आवश्यकता आता निर्माण झालेली आहे। राष्ट्रवादी ते बंडाळीनंतर आमदारांमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर आमदारांना नोटिसा बजावण्यात आल्या। आतापर्यंत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी एकही नोटीस शरद पवार गटाकडून त्यांना बजावली गेली नाही। यात बरंच काही दडलं आहे। पवार काका पत्नींनी मिळून नगर लोकसभेसाठी भाजपचा करेक्ट कार्यक्रम लावण्याचं ठरवलं असल्याचं यातून स्पष्टपणे समोर येत आहे। पवार विरुद्ध विखे या 2 कुटुंबातील संघर्ष सर्वश्रुत आहे। थोरल्या पवारांना कोणत्याही परिस्थितीत सुजय विखे यांना पराभूत करायचे।
विखे यांच्या विरोधातील तगडा उमेदवार म्हणून निलेश लंके यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र मध्यंतरीच्या काळात निलेश लंके हे अजित पवार यांच्यासोबत गेल्यानं विखे यांच्या विरोधात कोण असा प्रश्न चर्चेत होता. राज्याच्या सत्तेत सहभागी राहून कार्यकर्त्यांची कामे मार्गी लावणं आणि मतदारसंघात निधी मिळवण्याचं काम आमदार लंके यांनी केलं नव्हे, अजित पवारांच्या सोबत गेलेल्या सर्वच आमदारांनी केलं. मात्र हे सारं करत असताना त्यांनी भाजपच्या विरोधी भूमिका कायम ठेवली. लोकसभेसाठी मीच उमेदवार हेही आमदार लंके यांनी वेळोवेळी स्पष्टपणे जाहीरपणे सांगून टाकलं. मुंबईत शरद पवार गटाच्या बैठकीत पार्लमेंटमधून कुणी जाणार नाही असं वाटत असताना लंके यांचे खास समर्थक बाजार समितीचे सभापती बाबाजी तर्टे हे उपस्थित राहिले. त्यांनी फक्त हजेरीच लावली नाही तर आमदार लंके हे शरद पवार यांच्यासोबत असून आजही आम्ही आमच्या सर्व कार्यक्रमांमध्ये पवारसाहेब आणि सुप्रिया सुळे यांचेच फोटो वापरतो असं ठणकावून सांगितलं. तर्टे हे आमदार लंके यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या गावाच्या विशीबाहेर देखील पडू शकत नाहीत. असं असताना तर्टे यांनी थेट मुंबई गाठली आणि पक्षाच्या बैठकीत आमदार लंके यांची भूमिका मांडून आले. हे सारं योगायोग नव्हे तर स्क्रिप्टेड होतं. राज्याच्या सत्तेत सहभागी राहून त्याच सत्तेच्या विरोधात उभं ठाकण्यास सज्ज झालेल्या आमदार लंके यांना पवार काका पुतण्यांकडून बळ मिळत असल्याचं एव्हाना लपून राहिलेलं नाही. भाजपच्या विरोधात आम्ही आहोत हे त्याच मुंबईच्या बैठकीत आमदार लंके यांचे दूत राहिलेल्या बाबाजी तर्टे यांनी ठणकावून सांगितलं. अजित पवार 2 दिवस आधी पारनेरला येतात, 1,500 कोटींचा निधी दिल्याचं सांगतात आणि दुसऱ्या दिवशी त्याच लंके यांच्या समर्थकांकडून भाजपविरोधी असल्याचं वक्तव्य मुंबईत जाऊन करणं यात बरंच काही लपलेलं आहे. लोकसभेच्या नगर मतदारसंघात भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी पवार काका पुतण्यांनी डाव टाकला असल्याचं यातून स्पष्टपणे समोर आलं आहे. आमदार राम शिंदे यांनी मोठ्या देवी दर्शनाच्या निमित्ताने आमदार लंके यांचं सारथ्य स्वीकारलं. गडावर जाऊन सोबत आरती केली आणि आमदार लंके यांच्या कामाचं जाहीर कौतुक केलं. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आपण इच्छुक असल्याचं सांगतानाच दावेदार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे सारं सांगत असताना बाजूला पवार काका पुतण्यांचा विरोधी उमेदवार म्हणजेच निलेश लंके असल्याचं भान ते विसरले. आता पुढे जाऊन जर पक्षानं राम शिंदे यांना उमेदवारी दिली आणि समोर निलेश लंके उमेदवार असतील तर मोठादेवी गडावरची ही क्लिप आमदार लंके समर्थकांकडून त्यावेळी प्रचारसभांमधून फिरल्यास आश्चर्य वाटू नये. पक्षशिस्त पाळली नाही म्हणून शरद पवार गटाकडून अद्यापपर्यंत नोटीस सोडा साधी विचारणा देखील लंके यांना झाली नाही. 1,500 कोटींचा निधी मिळून देत दोन्ही पवारांनी मिळून लंके यांना ताकद देण्याचं काम केलं आणि भाजपच्या नेत्यांना उल्लू बनवलं हे मात्र नक्की. 2-4 दिवसात लंके यांच्याकडून सीमोल्लंघनाची घोषणा झाल्यास आणि शरद पवार हेच आपलं दैवत असल्याचं त्यांनी पुन्हा जाहीर केल्यास देवेंद्रजी तुम्हाला त्यात फार आश्चर्य वाटू नये. आजच्या सारीपाटमध्ये येथेच थांबतोय. आपण पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.